प्रेज द लॉर्ड. आपल्या वचनाकडे, आजच्या संदेशाकडे आपण जाऊ. आणि प्रत्येक संदेशाच्या आधी मी तुम्हाला काय त्याचं इंट्रोडक्शन म्हणजे सुरुवात सांगत असतो की आजचा संदेश कशासाठी आहे. तसाच आजचा संदेश जसा आपल्या जीवनात खूप गोष्टीसाठी एखाद्या वेळेस आपल्याला खूप खात्री असते की हे गोष्ट होणारच, किंवा एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला शंका असते, आणि जेव्हा आपल्याला शंका असते आपलं काम असतं की आपण उत्साही किंवा आपण आळशी न होता काय केलं पाहिजे, तर त्या गोष्टीचं निवारण केलं पाहिजे की माझ्या शंका दूर झाल्या पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीची जेव्हा शंका येतं तुम्ही काय करता, आपण ती गोष्ट शंका दूर करण्यासाठी त्याच्या मागचं सत्य जाणता, यासाठी का आपण कुठल्याच खोट्यात राहिलं नाही पाहिजे. ही झाली जगिक गोष्ट. आणि म्हणून यापेक्षाही आजचा जो विषय आहे तो या गोष्टीसाठी का तुमच्या आत्म्याविषयी तुम्हाला शंका नसली पाहिजे. माझी इच्छा आणि माझ्यापेक्षा देवाची ही इच्छा आहे का या चर्चमध्ये असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला की मी मरेल आणि मेल्यानंतर माझा आत्मा स्वर्गात जातो का नाही याची जर तुम्हाला शंका असेल, याची जर तुम्हाला खात्री नसेल, तर तुम्ही ती शंका दूर करणे, तो निर्णय घेणे, यासाठी आजचा संदेश आहे. याच्यासारखं दुसरं कुठलंच महत्त्वाचं नाही. का मला खात्री नाही, मी तुम्हाला सांगतो या गोष्टीत कृपा करून मी हात जोडतो, जगू नका की कोणं पाहिलं काय आहे मला माहीत नाही, होईन ते पुढं पाहून, अशा कुठल्याच गोष्टीवर जगू नका. तर हे खात्री करून घ्या देवाच्या वचनातून की हो मी मेल्यावर स्वर्गात जाईल. जे देवाचे वचन ज्याच्यावरच विश्वासाने तुम्ही तारल्या जाता. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, तुम्हाला जर येशू ख्रिस्त माहीत आहे, येशू येशू करणारा स्वर्गात जात नाही. म्हणून चर्चमेस मधला व्यक्ती स्वर्गात जात नाही, तर जो व्यक्ती ख्रिस्तामध्ये आहे तोच व्यक्ती स्वर्गात जातो. म्हणून तुम्ही चर्चमध्ये आहात काहीच फरक पडत नाही. आज चर्चमध्ये ढोंग करणारे फार लोक आहेत ज्यांचं जीवन कधीच बदललं नाही. फक्त येशू म्हणजे जसं आपल्या घरावर छप्पर असतं कारण पाहिजे की पाऊस आला तर आपण वाचवता आलं पाहिजे, तसंच बा माझ्यापाशी एक देव म्हणून अशी काही आशा असली पाहिजे, असा लोकांपाशी येशू आहे. म्हणून येशू जा बाबा घेऊन घ्या फोन. म्हणून येशू बोलणारे या बाबा तुम्ही घ्या फोन तिकडे बाहेर, नाही काही हरकत नाही, इथे आहेत मला ऐकत आहेत ना. तर येशू बोलणारे प्रत्येक व्यक्ती नाही, तुम्हाला तो माहीत असला पाहिजे का त्याचे वचन काय आहे, तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की तो काय बोलत आहे. म्हणून मी येशूवर विश्वास ठेवला आणि येशू काय बोलतो हे मला नाही माहीत, आमचा विश्वास येशूवर आहे, त्याने तुम्ही वाचणार नाही. म्हणून जे वचन जे सत्य तुम्हाला देवाचे वचन ऐकल्याने, त्या वचनावर विश्वास ठेवल्याने, का मी पापी आहे आणि येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुला वाचू शकतो, आणि म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याला हाक मारली, त्याने मला वाचवलं. जसा हा शब्दच तुम्हाला वाचू शकतो, तोच देवाचा शब्द हेही सांगतो की अरे खात्री करून घ्या, तुमच्या आत्म्याचा नाश होऊ देऊ नका. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जसं या जगात असताना आपण प्रत्येक गोष्टीविषयी की नाही खात्री करून घेतो. पेन घेतो 10 रुपयाचा, तेव्हा त्या नोकराला विचारतो किंवा दुकानदाराला कागद दे, लिहून पाहू दे, कारण तुम्ही खात्री करता की फसू नये, 10 रुपये देऊ आणि न चालणारा पेन घेऊन जाऊ. अरे त्याच्यापेक्षा महत्वाचा तुमचा आत्मा आहे. तुमचं शरीर मी दाखवलं 60 दिवसात काय होऊन जातं, 60 दिवसात हे तुमचं शरीर होतं. याच्यापेक्षा महत्वाचा तुमचा आत्मा आहे. म्हणून या गोष्टीची खात्री करून घ्या, जे योग्य आहे, जे उत्तम आहे, जे सगळ्यात चांगलं आहे त्याच्याविषयी खात्री करा की हो मी मेल्यावर माझा आत्मा स्वर्गात जाईल. याच्याविषयी तुम्हाला खात्री नाही, तुमच्या सारखं अंधारात कोणीच नाही. म्हणून आजचा संदेश कशासाठी आहे का तुम्हाला खात्री असली पाहिजे. मला खात्री आहे या समयी मी तुमच्या संग मेलो तो मी स्वर्गात जाईल, कारण मला माहीत आहे माझ्या पापाची क्षमा झाली. आणि हे करण्यासाठी जे टेस्ट आहे, म्हणून आजचा जो संदेश आहे ते तुमची टेस्ट आहे. टेस्ट म्हणजे काय, परीक्षा. देवाचे वचन तुमच्या संग बोलेल आणि देवाचे वचन जे जे सांगतं ते तुम्ही चेक करणं की माझं जीवन या वचनावर आहे का. म्हणून तुम्हाला काय सांगितलं, जे देवाचे वचन तुम्हाला वाचू शकतं तेही तुम्हाला दाखवू आणि सांगू शकतं की खरंच तुम्ही देवाचे आहात का.
विचार करा, देव तुमच्या आत्म्यासोबत का खेळेल? तुम्ही तुमच्या आत्म्यासंग खेळता, तुम्ही स्वतःला फसवता. देव तुमच्या आत्म्यासंग खेळत नाही. आणि म्हणूनच त्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त दिला की तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावे. आणि तुमचं कार्य काय की शुअर असणे की माझी परिस्थिती काही असू दे, मला माहीत आहे की एक दिवस देवाने माझी क्षमा केली आणि त्यानंतर जे जीवन बदलतं ते देवाच्या वचनातून मी तुम्हाला सांगणार आहो. म्हणजे ही अशी गोष्ट आहे, म्हणजे कशी माहिती आहे का, मी माझी 100ची नोट समजून घ्या तुम्हाला दाखवणार आहो. तुम्हा प्रत्येकापाशी एक एक आहे, वेगवेगळी असेल, कोणापाशी बिलकुल नसेल तरी तो आपला दाखवण्याचा प्रयत्न करतो, ते तुमच्याकडे. पण मी तुम्हाला सत्य देवाच्या वचनातून सांगतो आणि तुम्हाला हे चेक करणे का हेच माझ्याजवळ आहे. हे जर तुमच्याजवळ नाही, दुसरं काम तुम्हाला घेणे ते फेकणे आणि जे सत्य आहे त्याला स्वीकारणे. हा निर्णय तुमचा आहे आणि हा निर्णय तुम्ही घेणे महत्त्वाचा आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय सांगत आहे की शुअर असणे. तुम्हाला मी हे चित्र कशासाठी, याच गोष्टीसाठी दाखवलं, शरीराच्या मागे धावू नका. तुमचा आत्मा सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणून आजचे जे संदेश आहे, आजचा जो वचन आहे की तुमची टेस्ट कशी घ्याल. जसं आपल्याला एखादी बिमारी असते, आपल्याला वाटते, डॉक्टर काय म्हणते, तुम्हाला ह्याच पहिले मी टेस्ट लिहून देतो, या टेस्ट तुम्ही पाहून घ्या तुमच्या, कारण तुमचे लक्षणं तर दिसत आहे पण लक्षणामुळे रोगाचं निदान लावता येत नाही. तुम्ही टेस्ट लिहून घ्या आणि मग आपण टेस्ट करून घेतो आणि मग टेस्ट पॉझिटिव्ह निघाली का डॉक्टर म्हणतं की तुम्हाला आता डॉक्टरची चांगल्या गरज आहे, औषधाची गरज आहे. तशी देवाच्या वचनातून तुमच्या आत्म्याची आज टेस्ट आहे. म्हणून इच्छा आहे देवाची सुद्धा की फसवू नका. तुमचा आत्मा महत्त्वाचा आहे आणि म्हणून हे टेस्टकडे आपण वळू. आणि याच्यासाठी देवाने काय दिलं, आपल्याला काही वचनं दिले आणि त्यातलं जसं मी तुम्हाला सांगितलं पहिलं वचन, आणि हे टेस्ट आहे ही चालू होते. तो काय म्हणतो, पहिलं योहान 3:3, आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, जसा ख्रिस्त शुद्ध आहे तसा तो आपणाला शुद्ध करतो. म्हणजे पहिली टेस्ट म्हणजे काय का माझं जीवन बदलत आहे. पण कोणाचं, काय म्हटलं त्याने, आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली म्हणजे काय का त्याने तारणासाठी ख्रिस्ताला हाक मारली, माझं तारण झालेलं आहे, त्याने मला वाचवलं आहे जसा. आणि त्याच्या पुढे काय, जो ख्रिस्त शुद्ध आहे तसा तो आपल्याला शुद्ध करतो. याचा अर्थ काय, याचा अर्थ का आता मी पापाकडे वळत नाही. तुम्हाला काय सांगितलं, देवाने तुम्हाला देवाच्या प्रतिरूपेचं बनवलं. आपलं जीवन जेव्हा आपण चेक करतो आपल्याला देवाच्या प्रतिरूपीचं काहीच दिसत नाही, हो की नाही. पण जेव्हा आपण खरंच तारलेले आहो, तुमचं जीवन बदलत जातं. याचा अर्थ काय, आधी मी सहज खोटी बोलायची, आता मी बोलत नाही. आधी मी सहज चोरी करायची, आता मी करत नाही. आता मी सहज लबाडी बोलायची, आता मी करत नाही. आधी माझं खोटं बोलणं ही माझी लाईफस्टाईल होती, आता मी करत नाही. का, कारण ख्रिस्त तारणानंतर काय करतो, तुम्हाला बदलतो. मी तुम्हाला काय सांगितलं, जे वचन तुम्हाला तारण देतं तेच वचन आज तुमची टेस्ट करत आहे. कशासाठी, का तुम्ही फसू नये. का खरंच मी ख्रिस्ताला स्वीकारले, माझ्या पापाची क्षमा झाली आहे का नाही. जर तुमच्यात बदल घडला नाही, तुम्ही जशा तसेच आहात, तुमच्यापाशी तारण नाही, तुमचा आत्मा नरकाकडे जाता. तुम्ही चर्चमध्ये आहात पण तुम्ही ख्रिस्तामध्ये नाही. म्हणून पहिली टेस्ट तो काय म्हणतो की जसा ख्रिस्त शुद्ध आहे तसा तो आपल्याला शुद्ध करतो. म्हणजे जसे तुम्ही त्याचे मुलं होता, त्याला स्वीकारता, तो काय करत जातो, तुमच्या सवयी बदलत जातात. याचा अर्थ पहिले मी पापाकडे धावत होते, आता मी पापापासून धावते. समजलं, पहिली टेस्ट. तुमचं जीवन काय आहे की आजही सहज काय, कोण आहे, सहज खोटा बोलतो मी, सहज लबाड्या करतो मी, सहज व्यभिचार करतो मी, सहज सगळ्या गोष्टी करतो मी. चर्चमध्ये आहे मी, तू चर्चमध्येच आहे, चर्च नंतर नरक आहे तुझ्यासाठी. म्हणून तुम्हाला काय सांगितलं, तारणामुळे हे कसं होईल, तो तुम्हाला तसा ठेवणारच नाही. जेव्हा तुम्हाला किचडातून बाहेर आणल्यावर त्याच्या घरात तुम्हाला तुमचा किचड येऊ देणार नाही, तर तो त्याच्या वचन जे पाणी आहे त्याने तुम्हाला शुद्ध करेल. म्हणजे काय होईल की तुमचं शुद्धीकरण चालू होईल. आधी मी फार वाईट होती, आता मी ख्रिस्ताच्या प्रतिरूपेत रोज बदलत आहे. पहिली टेस्ट का हो माझा बदल घडत आहे.
आता मी लबाड्या करत नाही, आता मी चोरी करत नाही, आता मी व्यभिचार करत नाही, आता मी खरेपणाकडे धावतो, मी आपल्या जीवनात पवित्रतेची अपेक्षा करते, मी त्याच्याकडे, आणि याच्यात कदाचित मी पडत असेल, लक्षात ठेवा, कदाचित त्याच्यात अपयश येत असेल, पण माझे प्रयत्न चालू आहे. का? कारण ख्रिस्ताने मला वाचवलं आहे. पहिली टेस्ट काय म्हणतो तो? शुद्ध करतो. म्हणून काय सांगितलं तुम्हाला की हे चेक करणे की हो मी पापाकडे धावत आहे आणि मला काहीच वाटत नाही, मी बायबल वाचते, प्रार्थना करते जर करत असाल, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं माझं जीवन तच्च तसं प्लेन आहे, तुम्ही ख्रिस्ताजवळ कधीच आले नाही. दुसरी आपण पुढे आपण बोलू. 4थं वचन, प्रत्येक जण जो पाप करतो तो नियमशास्त्राचे उल्लंघन करतो, कारण पाप हे नियमशास्त्राचे उल्लंघन आहे. म्हणजे याचा अर्थ की विचार करा, ज्या ख्रिस्ताने तुम्हाला वाचवलं, का वाचवलं? कारण तुमच्या पापामुळे तो क्रुसावर मेला आणि तुम्ही त्याला स्वीकारलं. तुमच्या पापाची जशी क्षमा झाली, हे तुमची नैसर्गिक इच्छा असते का मी पापापासून आता दूर जाते? हे असं होईल का? नाही, ख्रिस्ताने मला वाचवलं, माझ्या पापाची क्षमा झाली, चला आता बाकीचे पाप करू. नाही, हा व्यक्ती फसलेला आहे, ज्याला काहीच लाज वाटत नाही, तो सहज आपल्या लाईफ चालू आहे त्याचं, तो चर्चमध्ये आहे, त्याचं जीवन कधीच बदललं नाही. पण जो तारलेला आहे त्याचं काय आहे? नॅचरल, ज्याला नैसर्गिक त्याच्या मनात की नाही, ज्या देवाने मला वाचवलं त्याच पापात असा मी कसा राहू? समजलं? म्हणून त्याची सदैव नैसर्गिक इच्छा काय असते? पापापासून पळणे. म्हणून वचन काय सांगतो की प्रत्येक जण जो पाप करतो तो आता नियमशास्त्राचे उल्लंघन करतो, ज्याच्यामुळे ख्रिस्त मारण्यात आला. आता तुम्ही त्या पापात सहज राहत नाहा. तिसरं वचन, 5वं वचन, 1 योहान 3:5, तुम्हास माहीत आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला, ज्याच्या ठाई पाप नाही. ज्याच्या ठाई पाप नाही. तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो. देवाचा पुत्र, पवित्र पुत्र जेव्हा या पृथ्वीवर आला, स्वर्गातील जागा त्याने सोडली, तुमच्या आणि माझ्यासाठी जेव्हा क्रुसावर तो टांगण्यात आला, तिथे एक क्षण होता जेव्हा आदामापासून तर या पृथ्वीवर जो शेवटचा मनुष्य आहे त्या सगळ्याचे पाप त्याच्यावर ट्रान्सफर करण्यात आले. तुम्हाला मी कोकऱ्याविषयी उदाहरण नाही दिलं. काय केलं? हात ठेवल्यानं काय होतं? ते काय होते? चित्र, की होणार काय आहे, तर तुझे पाप त्या कोकऱ्यावर जाणार आहे, ते चित्र होतं. त्याच्यामुळे पाप कव्हर होतात, क्षमा होत नाही. पण देवाचा पुत्र जेव्हा खरा कोकरा आला, एक क्षण असा होता का या जगातले सगळे पाप त्याच्यावर टाकण्यात आले. आता तुम्हाला काय सांगितलं का? देव काय आहे? पवित्र. आता इकडे लक्ष द्या. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर मरत होता, त्याने शब्द काय म्हटला? तुमच्यासाठी मी शेवट आहे. त्याचा शब्द काय आहे? मत्तय याचं एक वचन आहे, 27:46 म्हणतं, सुमारे 9व्या ताशी येशू मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला, एलोई एलोई लमा सबक्तनी. याचा अर्थ, माझा देवा तू माझा त्याग का केलास? आता याचा अर्थ समजून घ्या. ज्या देवाने आपला पुत्र दिला, हा पुत्र जेव्हा क्रुसावर मरत आहे, हा आपल्या स्वर्गीय बापाला, देवाला म्हणत आहे, माझा बापा तू माझा त्याग का केला? आता या पूर्ण जगातला हा एकच इव्हेंट आहे जिथं पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा विभक्त झाले. ते सदैव एकत्रित असतात, हे विभक्त झाले. याचं कारण का? तुम्हाला काय सांगितलं? देव पवित्र आहे. आता देवाचा पुत्र, वचन काय सांगतो, जो पवित्र होता तो तुमच्या आणि माझ्यासाठी पाप झाला. म्हणजे आता जेव्हा देव ख्रिस्ताकडे बघतो, आता त्याला आपला पुत्र पापी दिसतो. का? कारण तुमचे पाप त्याने घेतले. आणि देव काय आहे? पवित्र, ज्याने आपल्या पुत्राकडे बघितले नाही. का? कारण त्याच्यावर आता जगाचे पाप आले. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो? माझ्या बापा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? का? कारण आता तुमचे सगळे पाप त्याच्यावर ट्रान्सफर झाले. म्हणून समस्त देवाने जगावर एवढी प्रीती का केली? का आपला पुत्र दिला. आणि तो पाप जेव्हा आपल्या पुत्रावरचे बघू शकत नाही, हे कोण आपल्याला शिकवतं की माझं कसंही जीवन असू दे, मी तर स्वर्गातच चाललो? किती मूर्खपणा आहे. ज्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जे तुमच्यासाठी दिलं, त्याच्यावरचे पाप तो बघू शकला नाही. जो पुत्र क्रुसावर मरत होता,
त्याने देवाने म्हटलं की माझा त्याग का केला, कारण तुमचे आणि माझे पाप त्याच्यावर होते. म्हणून जर तुमच्या जीवनात आजही मी पापाने मला काही फरक पडत नाही, तुम्ही नरकाकडे वळत आहात. तुम्हाला ख्रिस्त समजलाच नाही, तुम्हाला खरा देव काय आहे ही गोष्ट कधी समजलीच नाही. म्हणून काय सांगितलं की देवाने जेव्हा आपल्या पुत्राचा त्याग केला, तुमचे आणि माझे पाप तो कधी बघू शकतो का? आणि याच्यामुळे जेव्हा खरं तारण होतं, काय होतं, त्या मनुष्य पापापासून धावतो. त्याने आपल्या पुत्राला नकारले, तो तुम्हाला स्वीकारेल का? म्हणून तारणामुळे आणखी काय होतं, अजून पापापासून मी दूर जातो. माझ्या मनातच ती काय असते, इच्छा असते की मला हे करायचे नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, सहज जर तुमचं लाईफस्टाईल असेल, लोक तुम्हाला लबाड, व्यभिचारी, चोरी म्हणत असेल, तुम्ही नरकाकडे जाता. तुम्हाला कधीच ख्रिस्त जो स्वर्गातील पवित्र आहे तो कधीच भेटला नाही. तुमचं त्याच्यासंग कधीच नातं झालं नाही. तुम्हाला असं वाटलं की जसा मी आहे तसा तूही आहे. तुम्हाला त्याचा पवित्रपणा कधीच समजला नाही. म्हणून तुम्ही चर्चमध्ये असाल पण तुम्ही स्वर्गात नाही, तुम्ही ख्रिस्तात नाही. पुढचं वचन मी तुम्हाला काय सांगितलं, ही टेस्ट आहे, हो की नाही? म्हणून आपण चेक करणे, हे लक्षात ठेवा. हे आजचा संदेश काय, टेस्टिंग आहे तुमची. जसं डॉक्टर सांगतो हे रोग आहे, तसा तुमचा पास्टर सांगत आहे हे गोष्ट आहे. आणि या वचनाद्वारे तुमची टेस्ट घ्या, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. पुढचे वचन, 6वं वचन, जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करीत नाही. बघा देवाचं वचन, म्हणजे कारण आपण हे वचन म्हणतो की लबाड आहे, म्हणजे आपण देवाला लबाड ठरवत आहे. कारण वचन काय सांगतो, जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करीतो त्याने त्यास पाहिले नाही आणि त्यास ओळखत सुद्धा नाही. समजलं? तुम्ही कधीच त्याला भेटले नाही, तुम्हाला माहीतच नाही, तुम्ही त्याला ओळखलंच नाही, तुम्ही त्याला स्वीकारलंच नाही. म्हणून तुमचं जीवन तसच्या तसंच चालू आहे. आणि तुम्ही फक्त काही क्षण, जोपर्यंत तुमचा शेवटचा श्वास आहे, तुम्ही सोडल्याबरोबर नरकाकडे अनंताच्या निघून जाईल. तुमची सगळी वेळ, तुमची जे तुमच्यापाशी प्रसंग आहे, जी संधी आहे, तुम्ही सगळी गमावली. का? म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जीवन बदलणारा तो परमेश्वर आहे. तुम्ही कधी इच्छा बाळगून का मी हे करतो हे होऊच शकत नाही. तुम्ही स्वतःला बदलू शकत नाही. तुम्ही हे ठरवणे की मी स्वतःला बदलणे म्हणजे ख्रिस्ताला सांगणे की तुझं क्रुसावर मरणं हे व्यर्थ होतं. म्हणून वचन काय सांगतं, जो कोणी त्याच्या ठाई राहतो, त्याच्या ठाई म्हणजे काय, का मी ख्रिस्ताला स्वीकारला आहे, तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करतो त्याने त्यास पाहिले नाही आणि त्यास ओळखले नाही. हे देवाचे वचन, जे वचन तुम्हाला तारू शकते, तेच वचन सांगतं की जर तुझ्यात पाप आहे, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा नाही की मी कधी चुकणार नाही. याचा अर्थ माझी सहज, मी काहीच फरक पडत नाही, सहज मी खोटी बोलते, काहीच मला वाटत नाही, मी आई वडिलांसंग, घरच्या संग सहज माझं लपवालपीचं जीवन चालू राहतं. तुम्ही स्वतःला फसवत आहात. ख्रिस्त तुमच्या ठाई नाही, तुम्ही त्याच्यात नाही. पुढचं वचन, 7वं वचन, तो म्हणतो, प्रिय मुलांनो, तुम्हाला कोणी फसवू नये. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं सुरुवातीला, का तुमची फसवणूक होऊ नये. तुमचा आत्मा जर तुम्ही नरकात गमावला, ही तुमची फार फसवणूक आहे. त्याच्यामुळे हे टेस्ट आहे. तो काय म्हणतो, तुम्हाला कोणी फसवू नये, जो योग्य तो करतो, तो जसा ख्रिस्त चांगला आहे तसा चांगला आहे. प्रिय मुलांनो, याचा अर्थ काय होतो, जसा एक लहान मुलगा जन्मतो, पहिले त्याला बाळ म्हटलं जातं, नंतर म्हणजे मूल, मग तो तरुण होतो, नंतर तो प्रौढ होतो, नंतर तो वृद्ध होतो. जशी ही शारीरिक सायकल आहे तशी आत्मिक सायकल सुद्धा असते. म्हणजे जसे तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता, तुम्ही देवाचे मूल होता, ही गोष्ट घडते. तुम्हाला या मोठमोठ्या गोष्टी समजत नाही, जसं लहान मुलाला समजत नाही का बाबा हे दूध असतं का आणि याला ही गोष्ट म्हणतं का, पण तो जसा जसा वाढतो त्याला सगळ्या गोष्टी समजतात. तसंच देवाला जेव्हा स्वीकारतो, तो काय असतो, देवाचं मूल होतं. मग देवाच्या वचनात तुम्ही बायबल स्टडीमध्ये राहता, ओके नाही, देवाच्या वचनात राहता, तुम्हाला गोष्टी समजू लागतात. अच्छा, एंजलविषयी मला समजलं, अरे याच्याविषयी काय होत आहे, तुमच्या आत्मिक तुमची वाढ होत आहे. आणि म्हणून देवाचे वचन म्हणतं की जर तुम्ही देवाचे मूल नाही, तर जसा ख्रिस्त चांगला आहे तसे तुम्ही चांगले होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, आपण म्हणून ते जे चित्र तुमच्यासाठी आणलं, जे शरीर, हे जे शरीर जे आपण मातीत गमावतो म्हणजे का, कारण आपलं सगळं जीवन आपण शरीरासाठी जगतो. जे 60 दिवस
दिवसामध्ये असं होतं. आणि जो तुमचा आत्मा जो आहे त्याच्यासाठी जर तुम्ही एक दमडीची तुम्हाला किंमत नाही, जो अनंतासाठी जाणार आहे, तुम्ही स्वतःला फसवत आहात. कारण तुमच्यासाठी शरीर महत्वाचं आहे. आत्मा महत्वाचं असणं म्हणजे काय? देवाचे वचन ऐकणे, देवाचं सत्य स्वीकारणे, प्रार्थना करणे, बायबल वाचणे. ही गोष्ट मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, स्वतःहून करू नका. म्हणजे याचा अर्थ जसा तुम्ही पहिले ख्रिस्ताला स्वीकाराल, तुम्ही आत्मिकरित्या त्याचे बाळ व्हाल. हे आपणाच आपसातच आणि स्वतःच ही काय होऊन जाईल भावना, की मला देवाचं वचन माहीत पाहिजे. लहान बाळ जेव्हा जन्मतं त्याची आई त्याला शिकवत नाही, अरे उठ 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 तुला दूध प्यावं लागेल. तो स्वतःच रडतच येतो. का रडत येतो? कारण त्याला भूक लागली असते आणि म्हणून त्याची आई त्याला दूध पाजते. त्याला सांगितलं नाही कोणी, तू जन्मल्यावर सगळ्यात आधी दूध मागितलं पाहिजे. ते त्याला नैसर्गिक त्याची इच्छा असते. समजलं? तसंच जेव्हा आत्मिक तुम्ही होता, ख्रिस्ताला जेव्हा स्वीकारता, नैसर्गिक तुमची इच्छा असते की मला देवाचा शब्द पाहिजे. का? कारण आता तुमच्याजवळ आत्मा आहे देवाचा. आता त्याला आत्मिक भोजनाची गरज आहे. ते देवाच्या वचनातून मिळतं. हे तुमच्या संग होत नाही, तुम्ही नरकाकडे जाता. मी तुम्हाला दुखावण्यासाठी नाही, मी तुम्हाला गोड गोड बोलून तुमच्या आत्मे नरकात टाकल्यापेक्षा एकदा तुम्हाला कडू सांगून तुमचा आत्मा स्वर्गात जाणं जास्त महत्वाचं आहे. टेस्ट आहे तुमची. आणि आजचं जे वचन आहे आणि हे टेस्ट आहे की नाही, हे टेस्ट जर आपली पॉझिटिव्ह आली, देवाचं वचन काय सांगतो आता हे बघा. डॉक्टर काय सांगतो? क्लिनिक रिपोर्ट येतं आणि मग तुम्हाला सांगतो, अरे कॅन्सरचे लक्षण आहे, अरे या गोष्टीचे मलेरियाचे लक्षण आहे. तशीच जर तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल, का रे ह्या सगळ्या गोष्टी मी करते. आता हे लक्षणं काय आहे? 8वं वचन सांगतं, जो पाप करतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान आरंभापासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रगट झाला. म्हणजे आपले जीवन जर तसंच चालू काय, म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, आत्मिक फक्त 2च पिता आहे. एक असतो स्वर्गीय प्रभू येशू ख्रिस्त, ज्याचा आपण त्याला स्वीकारण्याला देवाचे मुलं होतात, तो तुमचा आत्मिक पिता असतो. नाही तर वचन काय सांगतो? जो पाप करतो तो सैतानाचा आहे. कधी आपण ऐकलं नाही काय? एखादा मुलगा लबाडी करतो, आपण काय म्हणतो? बापासारखाच आहे रे तू. का म्हणतो? कारण त्याचा बाप चोर असेल, खोटारडा असेल, म्हणून त्याचा पोरगा खोटारडा. म्हणून देवाचे वचन काय सांगतो? जर तुम्ही पवित्र जीवन जगत ना, तुम्ही त्या सैतानाचे आहात, जो आधीपासून लबाड आहे, तो तुम्हाला फसवत आहे. 9वं वचन. आणि हाच आजचा काय होता? आजचा संदेश, देवाचे बीज. पहिले हे वचन आपण वाचू. 9वं वचन म्हणतं, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज. आजचा जो संदेश काय आहे या गोष्टीवर आपण बोलू. देवाचे बीज हे काय आपण समजू. त्याच्यामध्ये राहते, त्यामुळे तो पापात राहू शकत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय? की जो व्यक्ती तारलेला आहे, तुम्हाला माहित आहे का, एखाद्या व्यक्तीचं जर आपल्याला चेक करायचं आहे, त्याच्यापाशी बाप जर नाही, त्याच्याजवळ त्याची कुठलीच डॉक्युमेंट नाही, पण जेव्हा एखादी इन्व्हेस्टिगेशन असतं, त्या मुलामध्ये त्याचं DNA असतं त्याच्या बापाचं. त्या DNA मुळे याचा बाप कोण आहे ह्या गोष्टी सहज माहीत पडतात. तसंच जो व्यक्ती तारलेला आहे त्याच्यात देवाचे बीज असतं. याचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगतो, पण याच्या आधी पहिलेच आपली टेस्ट संपली. हे पहिली टेस्ट संपली. ते जर पॉझिटिव्ह आली, आपल्याला काय असतो? धोका. आपल्याला कळतं, अरे कॅन्सर आहे, याच्यात काय आहे? अरे नरक आहे, मी वाईट आहे, मी देवाचा नाही, मला वाटलं की मी देवाचीच आहे. म्हणून जर आणि जशी पहिली टेस्ट भयानक आली, डॉक्टर काय म्हणतो? तुम्ही दुसरी पण टेस्ट करून घ्या. कशासाठी असते दुसरी टेस्ट? डबल शुअर होऊन द्या, आहे की नाही? तुम्हाला दुसरा ओपिनियन, त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये सेकंड ओपिनियन. एका दुसऱ्या डॉक्टरचंही तुम्ही ऐकून घ्या ना, म्हणजे खरंच तुम्हाला कॅन्सर आहे का नाही. बरोबर? तशी हे दुसरी टेस्ट आहे. दुसरी टेस्ट काय आहे? काय म्हणतो? देवाचे बीज तुमच्यामध्ये राहतो. आता मी तुम्हाला हे माझ्या जीवनातल्या एका उदाहरणातून सांगतो. देवाचे बीज असणे म्हणजे काय. मागील दिवसात एका डॉक्युमेंटवर आम्हाला साईन करायची होती, माझ्या बायकोची आणि माझी, ठीक आहे. आणि पाऊस असल्यामुळे मी स्वतः गेलो. डॉक्युमेंट काही एवढे महत्त्वाचे नाही, सहज साईन करणं आहे. दोघांची सही पाहिजे होती. कोणाची? माझ्या बायकोची आणि माझी.
ठीक आहे. आता तिथला जो व्यक्ती होता त्या व्यक्तीने सरळ मला पेपर दिला आणि त्याला माहीत आहे की याची बायको याच्यासोबत आली नाही, तर त्याने मला तो पेपर देऊन, सर तुम्ही घरी जा, वाईफची पण सिग्नेचर गेल्यानंतर काय कर जा, तो स्कॅन करूनच फोटो पाठवून द्या म्हणजे होऊन जाते. म्हटलं बरोबर आहे, तसंच मी करतो. त्या पावसात मी गेलो, त्याने कागदामध्ये पेपर ठेवला आणि मला दिला आणि मी निघतच होतो तेव्हाच काय झालं, सैतानाचा एक पुत्र हो की नाही तो आला. काय करत आहे सर? म्हटलं काय नाही, या डॉक्युमेंटची सही. अरे काय कशाला मॅडमला तुम्ही त्रास देता, हे नॉमिनल पेपर आहे, मारून टाका तुम्ही सही. ठीक आहे, कारण त्याला काही समजत नाही, तो देवाचा नाही. म्हटलं अरे हो हेही बरोबर आहे, कशा बायकोला त्रास द्यायचा आहे की नाही. मोह काय असतो, मोह तुम्हाला सरळ येतो, तो सदैव चांगला असतो. तो काय असतं, तुम्हाला सगळ्या अरे याच्यात काहीच त्रास नाही, कुठं जाव आणि याव. म्हणून मी फटकन पेपर घेतला, सही मारली, देऊन टाकलं. जसं सही मारली, देवाचे वचन, जो देवाचं नितीन कुठं गेलं, बरोबर हो कुठं गेलं, पाप आहे ते आहे की नाही. तुझी सही नाही आहे, तुझ्या बायकोची सही आहे. तुम्ही ऐकणारे तुम्हाला वाटत असेल हे काय फालतू गोष्टी आहे, एवढं असते काय. म्हणून मी काय सांगितलं तुम्हाला, ज्याच्यापाशी देवाचं बीज आहे, जसा तो पाप करतो देवाचे वचन त्याच्या संग बोलतो. सरळ पश्चातापाची भावना, सरळ दोषी असण्याची भावना की यार हे करायला पाहिजे नव्हतं. कसा सैतानाने मोह टाकला हो की नाही, आणि बायकोची सही मारून टाकली. कागद कसाही असो, हे बघा सैतान तुम्हाला शिकवेल काय, अरे काय आहे मोठी गोष्ट रे, काही महत्त्वच नाही त्या कागदाचं, काहीच नाही ही मोठी गोष्ट. पण ज्याच्यापाशी देवाचं बीज आहे, कुठलंच पाप लहान मोठं नसतं. जो देवापासून जन्मला आहे, देवाचं तसंच कन्व्हिक्शन त्याला येतं. देवाचं बीज, देवाचं वचन काय माणसं, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. त्यामुळे ते पापात राहू शकत नाही. म्हणजे पाप झालं, आता हे असं नाही झालं नाही, ठीक आहे ना, काय आहे मोठी गोष्ट, त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. आणि ते काय, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. हे तुमच्या संग होत नसेल, तुम्ही देवापासून फार दूर आहात, तुम्ही कधीच त्याला स्वीकारलं नाही. दुसरी एक गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची हो की नाही, खूप साऱ्या लोकांना जर तुम्हाला असं वाटत असेल का हे तर एक तर म्हणजे ठीक आहे बा हो की नाही, किंवा असं होऊ शकते नाही, मला काही माहीत नाही, तुमच्यापाशी साक्ष आहे. ही साक्ष्यामध्ये मी स्वतःला मोठा केला काय, बघा किती मोठा चांगला आहे, याच्यात मी तुम्हाला माझे पाप दाखवले, याच्यात काहीच माझ्या मोठापणा नाही. जसं देवाचं बीज असतं, तुम्ही एक छोटीही चूक करता, जर तुम्ही देवाचे आहात, देवाचे वचन तुमच्या संग बोलतं, नितीन हे पाप तू केलं आहे. जशी देवाला म्हटली, देवा माझी क्षमा कर, घरी आलो, पाप कोणा विरोधात केलं, बायको विरोधात आहे की नाही. तिच्यासमोर कबुली, अरे एक कागद होता, मी तुझी सही मारली, तिच्यासमोर कबुली. तिला माहिती नाही, तिचा तर विश्वास आपल्या नवऱ्यावर पूर्ण आहे, पण पाप कोणा विरोधात झालं, तिची सया मारली. पहिले देवाची क्षमा, बायकोसमोर कबुली. त्यानंतर काय होतं, जे भावना असते का मी दोषी आहे ते निघून जातं. का, कारण तुम्ही जसे कबूल करता, हो मी चुकलो, देवाचे वचन तुम्हाला क्षमा करतात. हे उदाहरण मी तुम्हाला कशासाठी दिलं, की तुम्हाला समजावं का हे रिअल आहे, या गोष्टी होतात, तारण रिअल आहे. स्वतःला फसवू नका, किती स्वतःला फसवाल, एक दिवस निघून जाल. इतक्या देवाच्या वचनामध्ये बसून सत्य ऐकण्यावरही जर तुम्ही सत्य स्वीकारत नाहा, याच्यापेक्षा दुसरं काहीच वाईट नाही. ह्या सगळ्या गोष्टी रिअल आहे. मी तुम्हाला फक्त देवाचे वचनच नाही सांगितले, मी तुम्हाला माझा अनुभव जो मी रोज अनुभवतो तो तुम्हाला पवित्र चालवितो. जे गीत आपण गायतो तो चालवी मला सदैव चालवी. कोणाला? जे त्याचे मुलं आहेत. आता समजलं तुम्हाला चालवी म्हणजे काय? नितीन समजलं? पाप केलं? हो समजलं. आता नितीन पाशी पण एक इच्छा होती, नाही ना काय मोठी गोष्ट आहे, हे तर सोपाच कागद आहे, कोणी करते, सगळेच करतात, हो म्हणून सगळेच स्वर्गात जात नाही, सगळेच देवाचे मुलं नाहीत. म्हणून देवाचं वचन काय सांगतं, फार कमी लोकांना ते सापडेल. जे स्वर्गाचं दार अरुंद आहे, हे फार अरुंद आहे, अरुंद मार्ग आहे. तुम्हाला निर्णय काय घेणं आहे? एक तर तुम्ही मला मूर्खात काढू शकता, ठीक आहे, सोपी गोष्ट आहे. एक तर तुम्ही मला मूर्खात काढू शकता,
पण जेव्हा तुम्ही मला मूर्खात काढता, तुम्ही स्वतःला मूर्ख बनवता. का? कारण तुम्ही सत्याला स्वीकारत नाही. माझी फसवणूक नाही, तुमची फसवणूक करत आहात. पण जेव्हा तुम्हाला कळतं की अरे माझं जीवन तर कधीच बदललं नाही, मी तर चर्चमध्ये बसते, येशू येशू करते, पण माझ्या पापाची क्षमा होण्यासाठी ज्या स्वर्गातील देवासमोर मी दोषी आहे त्याला मी कधीच स्वीकारलं नाही, तुम्ही स्वतःला फसवता. कोण्या गोष्टीला तुम्ही तारण म्हणता मला समजत नाही, पण जे सत्य आहे ते मी तुम्हाला शिकवत आहे. हे तुमची डबल टेस्ट आहे. माझ्या संग तसं काहीच नाही. मी तर सरळ सांगते की हो, जे बोलली मी ते बोलणंच होतं, त्या समय खोटं करणंच होतं, लबाडी करणंच होतं. कोण या जगात खरा बोलते? हे जर तुमचे कारणं असतील, काय म्हणतो, तुम्ही सैतानाचे आहात. तो आधीपासून लबाड आहात. जसं तुम्हाला मी शिकवलं त्याच्यासाठी नरक अग्नी बनवल्या गेली. जे सैतानाचे पुत्र आहे ते त्यात टाकल्या जाईल. म्हणून ही टेस्ट काय आहे, तुम्ही कोणाचे आहात. शेवटचं वचन आपल्याला सांगतं. शेवटचं वचन आपण बघू, 10वं वचन. यावरून देवाचे मुले व जी सैतानाचे मुले उघडून दिसून येतात. आपल्यासाठी माहिती आहे का, आपल्यासाठी सैतानाचा मुलगा कोण आहे? बापरे, एवढी मोठी न्यूज, खून केला त्यानं, सैतानाचे साथी आहे की नाही? अरे कधी दिसेल तुम्हाला स्वतःविषयी? अरे बलात्कारी आहे तो, चोरी करते, पेपरमध्ये न्यूज आल्या त्याच्याविषयी, सैतानाचाच आहे. अरे तुम्ही कधी दिसाल स्वतःला? तुमचे पाप दिसत नाही का? स्वतःविषयी समजत नाही का? स्वतःचं जीवन समजत नाही का? यावरून देवाचे मुले व जी सैतानाचे मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतिमत्वाने वागत नाही तो देवाचा नाही. म्हणून मी तुम्हाला टेस्ट दिली, माझी साक्ष मी तुम्हाला सांगितली. अरे आपला आत्मा गमावू नका रे, याच्यासारखं काहीच महत्त्वाचं नाही, काहीच महत्त्वाचं नाही. एक दिवस जेव्हा निघून जाल, जर तुम्हाला खात्री नसेल का मी मेल्यावर कुठं जाईल, या समयी जर तुम्ही ऐकत असाल, तुमच्या मनात खात्री नसेल, नरकाकडे जाऊ नका. त्याला हाक मारा, म्हणा येशू माझी क्षमा कर, मी पापी आहे, माझा आत्मा वाचव. मी विश्वास ठेवते की माझ्या पापासाठी तू मारण्यात आला, माझ्यासाठी तू गाळण्यात आला आणि तू मरणावर विजय मिळवला. येशू माझ्या हृदयात ये, माझ्या पापाची क्षमा कर. जसे तुम्ही विश्वासाने त्याला हाक मारता, आपण जन्मता सैतानाचे मुलं असतो, देव तुम्हाला त्यातून बाहेर काढतो, त्या किचडमधून बाहेर काढतो, त्या पापी जीवनातून बाहेर काढतो, त्या लबाडीतून बाहेर काढतो, त्या चोरीतून बाहेर काढतो, त्या व्यभिचारातून बाहेर काढतो आणि पवित्र जीवन जगण्यासाठी तुम्हाला सहाय्य करतो. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना देवाची मुले होण्याचा त्यांनी अधिकार दिला. तुम्ही कोणाचे मुलं आहात? प्रामाणिक टेस्ट करा. आपला आत्मा गमावू नका, याच्यासारखं दुसरं काहीच महत्त्वाचं नाही. जे शरीर ज्याच्याकडे तुम्ही धावता 60 दिवसात हड्डी होऊन जातं, मातीत किडे विंचू तुमचं शरीर खाऊन टाकतं, आत्मा सरळ निघून नरकाकडे चालला जातो. का म्हणजे तुम्ही सत्य स्वीकारले नाही, देवाचे कधीच झाले नाही. तुम्ही चर्चमध्ये होते पण कधी ख्रिस्तामध्ये आलेच नाही. देवाचे वचन तुमच्या संग बोललं असेल, आपण आपल्या मानाखाली घालू, आपले डोळे बंद करू. मी प्रार्थना करतो की देवाचे वचन तुम्हाला समजावे, आपल्या आत्माविषयी तुम्हाला समजावं. मी प्रार्थना करतो की देवाचे वचन तुमच्या संग बोलावे, की तुम्ही आपली योग्य पारख करावी की खरंच मी देवाची आहे का, योग्य जीवन मी जगत आहे का. जर हे पवित्रपण आहे तर मग मी काय करत आहे. आणि जर देवाचे वचन तुम्हाला तुमचे पाप दाखवतो आणि तुम्हाला समजतं, जो प्रामाणिक जर स्वतःला चेक कराल, हृदयाच्या एका कोपऱ्यात तुम्हाला माहीत आहे का तुम्ही दोषी आहात, तुम्ही पापी आहात, पण तुम्ही स्वतःला फक्त लपवत आहात. पण जे लपवलं जाईल ते देव न्यायाच्या दिवशी सगळं उघडं करेल. पण जर तुम्ही आपलं मन आज उघडता, म्हणता येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव. होय प्रभू, आजचं वचन मला कळलं, पवित्र असणं काय आहे हे मला कळलं. माझ्या राजा, तू किती पवित्र आहे आणि मी किती दोषी आहे हे मला कळलं माझ्या येशू. ओ प्रभू, मला क्षमा कर. होय प्रभू, मी विश्वास ठेवते की तू देवाचा पुत्र आहे. मी विश्वास ठेवते की तू स्वर्गातील जागा माझ पाप्यासाठी तू सोडली, या पृथ्वीवर तू आला, माझ्यासाठी मारण्यात आला. ओय प्रभू, तू माझे पाप स्वतःवर घेतले परमेश्वरा. ओय प्रभू, मी या सगळ्या तारणावर प्रभू तुझ्यापासून जे आहे त्यावर विश्वास ठेवते.
ओय प्रभू, माझा आत्मा वाचो. मी विश्वास ठेवते तुला माझ्यासाठी मारण्यात आलं, गाळण्यात आलं, आणि प्रभू तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. प्रभू, तू मरणावर विजय मिळवला, या सुवार्तेवर विश्वास ठेवते. तुझे वचन सांगतं की तुमच्यासाठी मी सगळं करून ठेवलं आहे. आता जोही विश्वासाने हाक मारेल का, हो येशू मी पापी आहे, कारण वचन सांगतं मी खऱ्यांसाठी नाही. तुम्हाला वाटत असेल की मी खरा, हो ख्रिस्त तुमच्यासाठी नाही, नरक ठेवलं तुमच्यासाठी आहे. पण जेव्हा तुम्हाला कळतं की हो मी पापी आहे, तेव्हा ख्रिस्त तुमच्यासाठी आहे. कारण येशू म्हणतो मी खऱ्यांसाठी नव्हे, तर जे पापी आहे त्यांना तारावयास आलो आहो. जेव्हा तुम्हाला तुमचे पाप दिसतात, अरे लपवू नका त्यांना, सगळे प्रकाशात आणल्या जाईल. आज जेव्हा तुम्ही तुमचं हृदय उघडता, म्हणता येशू माझी क्षमा कर, मी फसवत होते स्वतःला, माझ्या हृदयात ये माझ्या बापा, माझा आत्मा तू वाचव. जिथेही तुम्ही बसल्या हा हृदयाने त्याला हाक मारता, तुम्ही विश्वासाने त्याला हाक मारता, येशू माझ्या हृदयात ये, माझी क्षमा कर, मी दोषी आहे, मला नरकात जायचं नाही माझ्या राजा. होय प्रभू, माझी क्षमा कर. मी विश्वास ठेवते तू देवाचा पुत्र आहे, आणि जे वचन आहे की या स्वर्गाखाली फक्त एक नाव दिलं आहे, येशू ख्रिस्त, ज्याच्यामध्ये तारण आहे. मी तुझ्या नावावर विश्वास ठेवते. होय प्रभू, माझ्या हृदयात ये, माझा आत्मा वाचो. वचन सांगतं जोही हृदयाने ग्रहण करतो, मुखाने कबूल करतो, तो वाचवल्या जाईल. एक दिवस अशी होती जेव्हा मला माझे पाप दिसले, मी त्याला लपवले नाही, मी देवासमोर उघडले, म्हटलं येशू मी पापी आहे, माझी क्षमा कर. ज्या समयी त्या स्वर्गातील देवाला मी हाक मारली, म्हटलं येशू माझ्या हृदयात ये, मला क्षमा कर माझ्या राजा, माझी क्षमा कर, माझं जीवन बदल, मला पापात राहायचं नाही. त्या समयी त्यांना माझी हाक ऐकली. माझी साक्ष मी तुम्हाला सांगितली. जसे तुम्ही देवाचे मुलं होता, तुम्हाला तो पापात ठेवत नाही आणि तो जीवन बदलतो. जर तुमचं जीवन बदललं नसेल, तुम्ही तसेच जगत असाल, तुम्ही वाईटाच्या मार्गावर आहे. नाश फार वाईट आहे. पण सुंदर गोष्ट हे आहे, गोड बातमी हे आहे, सुवार्ता हे आहे का येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मारण्यात आला, त्याला गाळण्यात आलं, आणि त्याने मरणावर विजय मिळवला. आणि आता जितकेही त्याला हाक मारतील की येशू माझी क्षमा कर, त्याला तो वाचवतो. धन्यवाद मानतो येशू, धन्यवाद मानतो, प्रार्थना करतो प्रभू. होय प्रभू, मी जाणतो प्रभू, इथे जुळलेल्या प्रत्येकावर तू प्रेम करतोस. तुझी इच्छा आहे प्रभू, कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. म्हणूनच प्रभू आजचा संदेश, आजचं वचन दिलं परमेश्वरा, की प्रत्येकाने तुझा सत्य ऐकावं, स्वतःला पारखावं माझ्या राजा, आपली आत्मिक स्थिती, आपले पाप जाणावं, आणि हे समजावं की पापाला स्वर्गात एंट्री नाही. आणि म्हणूनच परमेश्वरा देवाने आपला पुत्र येशू ख्रिस्त दिला. ओय परमेश्वरा, यासाठी प्रभू की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. या समय इथे जुळलेल्या, जे ऑनलाईन जुळले आहे, त्या प्रत्येकाच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो. ज्याला अजून सत्य समजलं नाही माझ्या राजा, त्याला तू सहाय्य कर माझ्या राजा. त्याचे डोळे उघड, त्याचं हृदय उघड माझ्या राजा, त्याची आत्मिक स्थिती त्याला दाखव परमेश्वरा. होय प्रभू, सैतानाची इच्छा आहे प्रभू की प्रत्येक आत्म्याचा नाश व्हावा, आणि तुझी इच्छा आहे परमेश्वरा प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावे. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकाच्या हृदयात तुझं कार्य तू होऊ दे. अनेक आत्मे वाचल्या जातील, तारल्या जातील, तुझ्या वचनावर वाढतील, पवित्र जीवन जगतील, आणि प्रभू या चर्चमध्ये प्रभू तुझ्या सेवेसाठी उभे राहतील, असं तू होऊ दे. धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, आजच्या संदेशासाठी, आणि प्रत्येकाच्या आत्म्यासाठी मी प्रार्थना करतो. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो तुला आजच्या संदेशासाठी, आजच्या वचनासाठी, आणि जेही सत्य तू आम्हा प्रत्येकासोबत प्रगट केलं, या प्रत्येकासाठी प्रभू तुझे धन्यवाद देतो आणि गौरवितो तुला. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे वचन तुमच्या